भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार असून तिचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाशांना काय मिळणार याकडेही देशाचं लक्ष लागलं होतं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेतून देशाचं यंदाचं 2026-27 अर्थसंकल्प मांडलाय। या अर्थसंकल्पातून देशातील 7 हायस्पीड रेल्वे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी गतिमान होणार असून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होईल। शहरांमधील विकासाला जोडणारे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील। पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जातील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या। अर्थमंत्र्यांनी देशातील 7 हायस्पीड रेल्वे मार्गांची घोषणा केली असून महाराष्ट्रातील 2 शहरांना थेट जोडणारे हे हायस्पीड रेल्वे मार्ग असल्यानं देशातील 7 मार्गांवरून बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद हे रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील 2 प्रमुख शहरांना हायस्पीड मार्गाने जोडणार आहेत। त्यामुळे सोलापूर, पुणे, लातूर शहरांना हा हायस्पीड मार्ग जोडतो। हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी या इतर 5 मार्गांवर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहेत। दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल। प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5,000 कोटी प्रत्येकी 5 वर्षात प्राप्त होणार आहेत। त्यामुळे लाभ मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथ हबसाठी होणार आहे असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय।